एमपीएससी परीक्षेची तयारी करताय? मग 1 मिनिट थांबा. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण खरंच पात्र आहोत का? चला, आज एमपीएससी पात्रतेचे सगळे नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हा प्रश्न कदाचित खूप साधा वाटेल, पण याचं महत्त्व खूप जास्त आहे. कारण अनेक उमेदवार वर्षानुवर्ष अभ्यास करतात, पण पात्रतेच्या एका छोट्याशा नियमामुळे त्यांची सगळी मेहनत अक्षरशः वाया जाऊ शकते. आपल्याला साधारणपणे काय वाटतं की आपलं वय म्हणजे आपल्या वाढदिवसापासून आजच्या तारखेपर्यंतचे दिवस, महिने आणि वर्ष. पण एमपीएससीसाठी हा हिशोब लागू होत नाही. आणि गंमत म्हणजे इथेच बहुतेक जण चूक करतात. चला तर मग, हे एमपीएससी वयाचं कोडं नेमकं आहे तरी काय हे सोडवायला सुरुवात करूया. विश्वास ठेवा, हे कोडं सोडवणं परीक्षेच्या अर्ध्या तयारी इतकंच महत्त्वाचं आहे. हीच ती सर्वात मोठी आणि सामान्य चूक आहे. एमपीएससी आपलं वय मोजण्यासाठी आजची तारीख म्हणजे चालू तारीख अजिबात विचारात घेत नाही. त्यामुळे जर कोणी या पद्धतीने वय मोजत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. मग प्रश्न येतो की जर आजची तारीख नाही तर मग कोणती तारीख? या प्रश्नाचं उत्तर एका खास तारखेत दडलेलं आहे आणि हीच तारीख या संपूर्ण कोड्याची खरी किल्ली आहे. ही आहे ती खास तारीख, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हीच ती तारीख आहे ज्या दिवशी आयोगाच्या रेकॉर्डनुसार आपलं वय किती आहे हे फायनल होतं. बाकी कोणतीही तारीख महत्त्वाची नाही. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, ही तारीख काही कायमस्वरूपी नसते. ती प्रत्येक परीक्षेच्या जाहिरातीनुसार बदलते. कधी ती वेगळी असते, कधी दुसरी. त्यामुळे प्रत्येक वेळी जाहिरात काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता पुढचा प्रश्न अगदी साहजिक आहे की ही इतकी महत्त्वाची तारीख शोधायची कुठे? याचं उत्तर अगदीच सरळ आणि सोपं आहे. ही तारीख आपल्याला फक्त आणि फक्त एमपीएससीच्या अधिकृत जाहिरातीमध्येच सापडेल, दुसरं कुठेही नाही. म्हणून जाहिरात वाचायला अजिबात कंटाळा करायचा नाही. बरं, आता आपल्याला ती गुप्त तारीख कुठे मिळते हे कळलंय. आता या माहितीचा वापर करून आपलं अधिकृत एमपीएससी वय नक्की कसं काढायचं ते बघूया. हे खूप सोपं आहे बघा. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली, आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवरची जन्मतारीख घ्या. दुसरी, त्या परीक्षेच्या जाहिरातीमधला वयोमर्यादा गणण्याचा दिनांक शोधा. आणि तिसरी, या 2 तारखांमधला अगदी अचूक फरक काढा, वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये. आता बघा, यामुळे फरक काय पडतो. समजा एखाद्याचं खरं वय 38 वर्ष पूर्ण झालंय, पण त्या अधिकृत तारखेनुसार त्याचं वय 37 वर्ष 11 महिने असेल, तर तो उमेदवार पात्र ठरू शकतो. या उलट एखादा उमेदवार 19 वर्षांचा असेल, पण त्या तारखेनुसार त्याचं वय 18 वर्ष काही महिनेच असेल, तर तो अपात्र ठरू शकतो. म्हणून आपलं खरं वय नाही, तर एमपीएससी वय महत्त्वाचं आहे. वयाचं कोडं तर सुटलं, पण एमपीएससीसाठी पात्रता म्हणजे फक्त वय नाही. अजूनही काही महत्त्वाचे नियम आहेत. चला आता त्यावर एक नजर टाकूया. तर वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. ओपन कॅटेगरीसाठी ती 38 वर्ष आहे. तर आरक्षित प्रवर्गांसाठी म्हणजे ओबीसी आणि इतरांसाठी ती 43 वर्षांपर्यंत आहे. माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना यात आणखी सूट मिळते. वयासोबतच आपण किती वेळा परीक्षा देऊ शकतो यावरही बंधनं आहेत. म्हणजे अटेम्प्ट्स. खुल्या प्रवर्गाला 6 अटेम्प्ट्स मिळतात. ओबीसीसाठी 9 अटेम्प्ट्स आहेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादेच्या आत कितीही वेळा परीक्षा देऊ शकतात. याशिवाय काही बेसिक गोष्टी आहेत, जसं की आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी, मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे, आणि हो, आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. डीएसपी सारख्या काही पदांसाठी शारीरिक चाचणीचे नियमही लागू होतात. एमपीएससीच्या या मोठ्या प्रवासात उमेदवारांना मदत करण्यासाठी यशदासारख्या अनेक उत्तम संस्था आहेत. इथे योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळतं, ज्यामुळे परीक्षेची तयारी करणं खूप सोपं होतं. चला, आत्तापर्यंत आपण जे काही समजून घेतलं ते सगळे एका सोप्या चेकलिस्टमध्ये बघूया. म्हणजे आपल्याला सर्व महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात राहतील. ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. सगळ्यात पहिलं, एमपीएससी वय तपासा. दुसरं, आपल्या कॅटेगरीनुसार वयाची अट आणि अटेम्प्ट्सची संख्या तपासा. तिसरं, शिक्षण आणि डोमिसाईलसारख्या अटी पूर्ण होतात का ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेची संपूर्ण जाहिरात पुन्हा एकदा शांतपणे वाचा.
तर पात्रतेचे सगळे नियम आता आपल्यासमोर स्पष्ट आहेत. पण ही तर फक्त पहिली पायरी झाली. खरं आव्हान तर आता अभ्यासाचं आहे. तर मग सांगा, या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आपली तयारी कितपत झाली आहे?